शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्रपतींसोबत फोनवरून चर्चा. वाढता तणाव, नागरिकांच्या जीवितहानी संदर्भात चिंता व्यक्त. शांतता आणि स्थिरतेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा मोदींकडून पुनरुच्चार. होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद ठेवणार. आमच्या टार्गेटवरती फक्त अमेरिकेचे एअरबेस. मुलींच्या हत्येचा बदला घेणार. इराणचे नेते मुज्तबा खामेनींची ट्रम्प यांना धमकी. अमेरिकन नौदल होर्मुझ समुद्रधुनीतून तेल टँकरना सुरक्षा देऊ शकणार नाही. सध्या इराणच्या आक्रमणाला उत्तर देण्यावरती लष्कराचा भर आहे. महिना अखेरपर्यंत सुरक्षा पुरवू. अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस राईट यांची माहिती. राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा. पुणे, नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये नागरिकांच्या लांबच लांब रांगा. सिलेंडर मिळवताना ग्राहकांच्या नाकी नऊ. संतापही व्यक्त. रत्नागिरीत गॅस एजन्सी बाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. गॅस वितरणाचे नियम बदलल्यानं गोंधळाची परिस्थिती. बुकिंगमधील दिरंगाईमुळे ग्राहकांमध्ये नाराजी. गॅस अभावी मुंबई महापालिकेच्या 5.40 लाख विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना संकटात. गॅस पुरवठा खंडित झाल्यानं पालिकेच्या विद्यार्थ्यांना फळांचं वाटप. आजपासून शाळेत भोजनाऐवजी फळं दिली जाणार. युद्धामुळे भारतात LPG गॅसची मोठी टंचाई. घरगुती गॅसचा पुरवठा प्राथमिकतेनं करा. गॅस टंचाई संदर्भात मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. तर 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचेही निर्देश. पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयामध्ये गॅसचा तुटवडा. रुग्णांच्या सुविधेसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा करा. मनोरुग्णालय प्रशासनाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. अमेरिकेत सुरू आहे गॅस बुकिंगसाठी शहरामध्ये 25 तर ग्रामीण भागात 45 दिवसांची मुदत. पर्याय म्हणून रॉकेलचा साठा उपलब्ध करून देणार. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींची माहिती. भारतात पुरेसा तेल साठा. जगातील 40 देशांकडून तेल खरेदी. पर्यायी मार्गांनी पुरवठा सुरू असल्यानं टंचाई भासणार नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींचं संसदेत महत्त्वपूर्ण विधान. आपण रशियाकडून तेल खरेदी करायचं की नाही हे अमेरिका का ठरवतीये? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल. गॅस संकट हलक्यात घेण्यासारखं नाहीये. राहुल गांधींचं वक्तव्य. भारताने रशियाकडून तेल खरेदी 50% वाढवल्याची माहिती. मार्चमध्ये दररोज 15 लाख बॅरल तेलाची विक्रमी खरेदी. इंधनाच्या तुटवड्यावरती मात करण्यासाठी भारताचं मोठं पाऊल. अमेरिका जगातील आघाडीचा तेल उत्पादक देश असल्यानं किमती वाढल्याचा फायदा होतो. मात्र सध्या इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला रोखणं महत्त्वाचं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेत सादर होणार. लव जिहाद आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचं विधेयक. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता. धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज निवड होणार. भाजपच्या अर्चना पाटील यांचं नाव जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. 32 दिवसांच्या सहलीनंतर ZP सदस्य धाराशिवमध्ये परतणार. भाजपची SIR संदर्भात 17 मार्च रोजी महत्त्वाची बैठक होणार. मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार. आमदार, महापौर आणि जिल्हाध्यक्षांना हजर राहण्याचे आदेश. KC कॉलेजमध्ये बैठकीचं आयोजन. म्हाडाचा मुंबईकरांना मोठा दिलासा. मुंबईतील 2500 घरांसाठी लॉटरी काढली जाणार. मार्च महिन्याच्या अखेरीस जाहिरात निघणार. राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. गारपिटीचा धोका असल्यानं पिकांची काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.